ताई एकदा तुम्ही त्याला जवळून भेटा, धक्का बसेल तुम्हाला. काय झालं नागेश? अरे गप्प का झालंस तू? बोल ना काहीतरी. हा नाही अगदी बरोबर आहे ताई तुमचं. परवा त्यांनी एक माणूस पाठवला होता घरी, राजा नाव त्याचं. पैसे मागायला आला होता. मी म्हटलं त्याला मी पैसे देते, पण तुझ्याकडे नाही देणार, भगवानकडे देईन. तूही भेटला तर सांग त्याला, म्हणव ताईला एकदा तरी भेट. का टाळतोयस म्हणव ताईला भेटायचं? अरे सांग त्याला मी रागवलेलं नाही त्याच्यावर. नागेश त्याच्या आयुष्याची सगळी कथा तुला माहिती असेलच. एकदा तो खूप बोलला माझ्याशी. तुला सांगते काटा आला माझ्या अंगावर. तो वयानं कोवळा आहे, भावना प्रधान आहे, त्यामुळे प्रलोभनांना बळी पडणं अगदी सहज शक्य आहे. पण माझी खात्री आहे नागेश, तो यातून बाहेर येऊ शकेल. खात्री आहे मला, सुधारू शकेल तो. असंच होतं ताई आमच्या पुढाऱ्यांचं. ही शोकांतिका आमच्या दलित चळवळीची नाही. भगवानची अजून शोकांतिका झालेली नाही, माझी खात्री आहे. त्याला म्हणून एकदा तरी भेट. मला सांग त्याला. सांगशील? नवा ताई, हॅलो ताई. अरे हॅलो ताई, हाऊ यू? कसा आहे बाबा? मस्त मस्त मजेत. तुम्ही कशा आहात? या चला बस येते. अरे मला माझ्या घरात तू बसवतोय म्हणजे काय आता? हा ताई अगं सॉलिड भूक लागली. अरे ए राहू दे, मी बघतो मला माहिती आहे घरात तुझ्या काय कुठे असतं. मला काय घर नवीन नाही आहे तुझं. बघतो मी. अरे हे बघ हे बघ बघतो मी, नो प्रॉब्लेम. मिळालं काहीतरी? म्हटलं तू आहेस नाहीत घरात, बघावं तरी. म्हटलं एक सप्ताह जाऊन देऊन येऊया. काही नाही रे, अशीच नागेशची गप्पा मारत बसले होते. काय वंडरफुल आईस्क्रीम केलंस पण तू. मी जेव्हा बंगला बांधेन तेव्हा माझ्याकडे यायची स्वयंपाकाला. काय स्वार्थी आहे बघ, स्वतःसाठी फक्त गेलो आणि विषयाला द्यायला नको. ते बघ आईस्क्रीम वंडरफुल झालंय आणि आमची विशू म्हणजे हवा आणि पाण्यावर जगते ती. बघ कसा एकटा खात बसला. आम्ही आणते विशाखासाठी. अजून थोडं खा ना. आता मला खायचं असेल तर खा. बघ कसं झालंय ते. नागेशला पण खूप आवडलं. अरे तू नागेशला ओळखतोस ना? नागेश रे, अरे मी ओळख करून दिली होती एकदा तुझी. विशाखा नागेश कांबळे. ओ हो, ग्रेट मॅन, ग्रेट आर्टिस्ट. सध्याची गाजती तर सिगरेटची ऍडचं डिझाईन तुमचंच ना? काय अप्रतिम केली तुम्ही ती ऍड. विशू तू ओळखतेस नाही ना? अरे सच अ ग्रेट मॅन, सॅल्यूट हिम यार. अरे हर्षद, त्याच्या नेपथ्याबद्दलच्या काही कल्पना आहेत ना, ऐकच तू गार पडशील. तुम्ही आमचं नाटक पाहिलं गुलाम चोर? अर्थात महाराष्ट्रातला असा कुठला माणूस आहे ज्याने ते अजून पाहिलेलं नाही. कसं वाटलं? तुमचा रोल सोडला तर एकदम बेकार. एक्झॅक्टली. त्या नाटकाचं ना स्क्रिप्टच भिकार होतं. आणि कोण तो नेपथ्यवाला कोण जाणे, सगळा तुथडा केला होता नाटकाचा. 100 प्रयोग झाले पण तो काय सुधारायला तयार नाही.
अरे आज या मार्क वाद्याने वेळ कसा काय काढला? काय करणार, ताई साहेबांचं इन्व्हिटेशन. आणि कामेरकर तुमच्या नवीन कादंबरीचं काय? हो, आमची कादंबरीचं म्हणजे काय या वर्षीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणार आहे त्यांच्या कादंबरीला. काय सांगता? अरे वा 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 वा. आणि तुझं काय? तुला काही डॉक्युमेंटरी वगैरे आज नव्हती वाटतं? नाही, आजचं शेड्यूल संपलं, उद्यापासून नवीन शेड्यूल. अरे हे काय? आणि वैशाली नाही दिसत आहे. बरं झालं वैशाली नाही ते. का? नाही तर वैशाली आणि बाबी दोघे एकत्र म्हणजे झालं. काय हे? कमाल आहे. मी तुमच्यासाठी काही खायला आणते. कामेरकर तू नागेशला ओळखतोस ना? हा नागेश कांबळे. अरे नागेश, बरं झालं बाबा इथे भेटलास. नाहीतर मी तुला मुद्दाम भेटून सांगणारच होते. तुझ्या मागच्या अंकातल्या दोन्ही कविता त्या एकदम ग्रेट आहेत. हा आता तुझा चांगला प्रोग्रेस चाललाय. नाहीतर तुझ्या आधीच्या कविता सगळ्या एक जात एकांगी आणि काहीतरी वाटायच्या बघ. आता तुला चांगली वेन सापडली आहे. हा पण असंच लिहित राहा बघा. काय ताई? अगं बाबी बस ना, मी आणते खायला काहीतरी. हो प्लीज प्लीज डोंट टॉक. हे बघा ग्लास, लेट अस हॅव फर्स्ट ड्रिंक. कम ऑन कम ऑन, ग्लासेस आणा. अहो अहो माझ्याकडे बाटली आहे. मी आणले ना मुद्दाम. कमाल आहे. अरे ताई मी निघतो. नाही मला जरा घरी लोक. नागेश निघतो. अरे जाऊ दे, त्याला काही काम आहे. मला जरा घरी काम. नो थँक्स. नाही मला जरा लवकर पोचायचं काम आहे. थँक्यू. येत जा म्हटलं. हो नक्की. तुला वाटेल तेव्हा ये आमच्याकडे. बर. आणि काय रे, आमच्या घरी तुला उघडल्यासारखं नाही ना वाटत? छे छे बिलकुल नाही. नक्की नक्की. आणि हे बघ, ते नेपथ्याचं कर काहीतरी. काही मटेरियल झालं ना तर मी तुला निरोप कळवी ना. हो जरूर. अरे तुला टॅक्सी मिळेल ना का पाठवू कोणाला तरी? तुम्ही बिलकुल काळजी करू नका, मी जाईन. येऊ. ताईच्या कंपनीत आपण काही फिट बसू शकत नाही. मुख्य म्हणजे ती सगळीच माणसं बुद्धिमान. आपण जरी थोडेफार बुद्धिमान असलो तरी त्यांच्यासारखा स्पार्क कुठे आहे आपल्याकडे? संभाषण चातुर्य कुठे आहे? लहानपणापासून त्यांना असल्या कंपनीत राहण्याची सवय. साहजिकच त्यांचं चातुर्य आपल्यात नाही येणार. आणि त्यांचा जन्मजात आक्रमकपणा, पिढ्यानपिढ्या जोपासलेली आत्मविश्वासाची भावना आणि त्यातून येणारी सहजता. छे, आपल्याला ते जमणार नाही. हा, आणखी एक अडचण,
ही सारी माणसं कशी उजळ कांतीची, लहानपणापासून भरपूर आणि आरोग्यदायी आहार असलेली, दूध तूप आणि मटणावर पोसलेली, शारीरिक सौंदर्याच्या दृष्टीनेही आपण त्यांच्यात फिट बसू शकत नाही. नाही, पण त्यांच्या कंपनीची आपल्याला आज थोडीच लागली आहे. आणि यात कमीपणा वाटण्याचं काय कारण? अरे आपल्याही 4-5 पिढ्या शिकून जातील तेव्हा यांच्यासारख्याच होतील की. अगं इंदे, अगं पाणी आले तर भांडी घे ना घासून. काय लोळत पडली असती तर. आले. बाबासाहेबाची जयंती आली. सुनील काढायचं म्हणलं तुमच्याकडे येणार आम्ही. देणगी बिनगी तर ठीक आहे, पण ते काय म्हणत होते का इंदे? ते सुनेरचं मुखपृष्ठ करायचं होतं. थोडं चांगलं झालं पाहिजे, वेगळं पाहिजे. हा, करू करू करू. मी काय म्हणते इंदे, बाबासाहेबाचा फोटो टाकू. बाबासाहेबाचा फोटो पाहिजेच. बस. अरे असं काय करता बायालो? हा, हे एवढे मोठे आर्टिस्ट आपल्या समोर बसले आणि तुम्ही मुखपृष्ठाची फिकीर करताय. कांबळे साहेब, एवढं काम करून टाका. नाही, नाही, आपलं काम आहे, नाही म्हणू नका. ते करतील. बरं, मग तुमच्यापैकी कुणीतरी मला फोन नंबर द्या. कुणी मला आठवण करून दिली की मी ठरल्या वेळी मुखपृष्ठ तयार करेन. हो, मात्र कुणीतरी आठवण करून देणारं पाहिजे. आमची इंदुबाई आहे ना. हा, इंदूच ती बघ, इंदू आहे ना. अच्छा, इंदू. नाव काय म्हणालीस? इंदू कोलटकर. काय करतेस? सध्या नोकरीच्या शोधात आहे. शिक्षण कुठवर झालं? MA अर्थशास्त्र. मग काही कठीण नाही. तुझं बरं आहे बाई. सगळ्यांच्या नशिबात असं कुठं असतं या. तुझे वडील सचिवालयात कारकून, तू कसं स्वतःच्या हिमतीवर शिक्षण केलंस, नोकरी मिळवलीस, बापापेक्षा जास्त पगार मिळवतीस. करावं लागतं बाई. बापाचं ऐकलं असतं तर 4-5 वर्षातच एखाद्या क्लार्कशी नाही तर एखाद्या शिपायाशी लगीन झालं असतं. तुमची परवड पाहते ना काय होते ती. तुझा नवरा गेला तुला धारावीला घेऊन, आणि ती बिचारी मंदा. अगं तिचं तर लय वाईट झालं. तिचा नवरा इथं गवंडीला असतो या, आणि तिला दिला पाठवून गावाला. आता शान गोळा करते आपल्या सासू सांगते. आपल्या लोकांची लई परवड. तुम्हाला शिक्षण घ्यायला नको, धडपड करायला नको,
शिकलेल्या पोरीला नवरे कुठे मिळतात व माय. आणि आपल्यातली पोरं जादा शिकली की आपल्यापेक्षा मोठ्याच्या पोरीला पटवत्यात. मग आपण काय करायचं? आणि तुझं काय? नंदे, अगं ए नंदे, आली काय? अगं तुझ्या पोराने तर मुर्दा बसला माझा. आले. इंदे, कुसुमचं कळलं का व? काय? नवरालाही मारित होता म्हणा. देवनारच्या पुढं मालगाडी खाली जीव दिला तिनं. काय चळवळ चालली तुझी? झोप ना, सकाळच्या शाळा आहे मला. प्रिय नागेश, माझ्या हृदयाच्या राजा. प्रिय नागेश, किती दिवसांनी पत्र लिहायचं ठरवते, पण माझा धीर होत नाही. कारण मला वाटतं तुम्ही रागवाल. माझ्या ध्यानी मनी सदा तुमचीच मूर्ती असते आणि त्या मूर्तीची पूजा करण्यासाठीच मी या कवितांची माला वाहते. आवडेल ना तुम्हाला ती? खरंच किती सांगू, मला तुम्ही इतके आवडता की मला दुसरं. श्रीयुत नागेश कांबळे साहेब, यास अनेक शिरसाष्टांग दंडवत. श्रीयुत नागेश कांबळे. गिंदे काय लिहितो? काय नाही. विशी झोपली? हो. हे काय कोळंबीचा रस्सा केला का काय केलं? हा, या भाजीला मीठ मीठ घालत नाही का तू? हा, एवढी ढोसून आल्यानंतर त्यात मीठ आहे का नाही कळते का तुम्हाला? बडबड करून बोलू नका. तेवून आल्यावर